मंडळी, फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे करतोय एका देशाच्या राजकन्येशी लग्न. चला तर मग जाऊया या लग्नाला, जिथे आपल्याला भेटणार आहेत कोकण कोहिनूर ओमकार भोजने, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हाय. हॅलो. ओ माय गॉड, मला विश्वासच बसत नाही यार. यो यो हनी सिंग. माय गॉड, फायनली आपलं लग्न झालं. हा गौऱ्या गौरव, काँग्रेस यार. थँक्यू यार, थँक्यू सो मच. तू आलास म्हणजे मला वाटलं नेहमीप्रमाणे जेवून परस्पर निघून गेलास की काय, पण तू आलास. डार्लिंग, मीट माय फ्रेंड प्रसाद. हॅलो. हॅलो 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 हॅलो. अरे गौरव, कुठं होतास यार? किती वेळ शोधतोय, संपूर्ण हॉलमध्ये शोधतोय तुला. मुद्दाम करतो का रे? माझं लग्न आहे 2 तास, 8 हॅलोजन खाली मी उभा आहे आणि तरी तुम्हाला हॉलभर शोधतोय. अरे नाही, गोंधळ काय झालाय, तुझा कॉस्ट्युम आणि वेटरचा कॉस्ट्युम सेम झालाय. ओळखता येत नाही वेटर कोण आहे, नवरा कोण आहे. आणि त्यात झालंय काय की एक वेटर तुझ्यापेक्षा जरा हँडसम आहे, लोक त्यालाच नवरा समजून आहेर देत आहेत. काय सांगतो? म्हणजे मी तेच बोलतो यार, सगळे हिलावून भेटतात आणि मला पाणी का विचारतायत? तेच बोलतो ना गौरा. अरे नवरा वाटावं म्हणून काहीतरी असं झब्बा बिब्बा शेरवानी बिरवानी असं काहीतरी घालायचं ना. ड्यूड, टक्सिडो. Am I right? काय टक्सिडो, 40,000चा टक्सिडो आहे हा. पण क्या बात आहे गौऱ्या, लय मोठा झालास तू भाई. एवढा खर्च विर्च हा गौऱ्या. आता काय टेन्शन आहे आपल्याला, तुला सांगतो ना, 1 कोटी रुपये आपण पठाणाकडनं व्याजाने उचललेत. वेडायस का? म्हणजे काय, ते नाही फिरले तर होऊन जातात ते. टेन्शन नाही आपल्याला. अरे आता आपण अमेरिकेच्या राजकन्याशी लग्न करणार म्हटल्यावर एवढा तर खर्च केला पाहिजे ना. एक मिनिट, कोणाची? अमेरिकेची राजकन्या. कोण? ही माझी बायको, व्हेनिसा क्राट. नाही, परत एकदा बोल. व्हेनिसा क्राट. एकदा व्हेनिसा क्राट. नाही रे, किती प्रयत्न केला तरी वनिता खरातच ऐकू येतो. आणि गौरव, अमेरिकेचे राजकारण असं काही नसतं रे. अरे इंग्लंडमध्ये राजकारण आहे, अमेरिकेत वगैरे नाही. अमेरिकेत आपल्यासारखंच आहे इथे. अरे तू काय पण काय बोलतो रे, अमेरिकेत राजकारण आहे ना. नाही रे, नाही गौऱ्या. अरे तुला खोपोलीच्या फुगेवालीने तुझं स्थळ नाकारलं, अमेरिकेचं राजकारण कोण देईल तुला? काहीतरी गोंधळ झालाय गौऱ्या, काहीतरी गोंधळ आहे. अरे काय गोंधळ नाहीये यार, खरं सांगतो ना तुला. ही अरे कुठे भेटली तुला? कुठे भेटली? आपली फॅन आहे, प्रचंड वेडी आहे माझ्यासाठी भारतात आली, मराठी शिकली. अरे हिचं अख्खं राजघराणं येते लग्नाला. काय आता कळलं? तू हसू नको, हसला की गोंधळ होतो. तू हसू नको. काय झालं आता, मला सांग पहिले काय झालं. एक्सक्यूज मी, आर यू प्रिन्सेस? Yes. फ्रॉम विच कंट्री? Armika. कम अगेन. Armika. हसू नको, हसला ना. हे सोनपापडी काय झालं? अरे तो वेगळा देश बोलतोय कोणता तरी, अरेमिका नावाचा. अरे ती चुकून बोलली असेल ना यार. तू नाही बोलत मेसेजला मेसेज. अजून पण चरबी गेली नाही रे. एक मिनिट, तुम्ही मला या चुगल मॅपवर तुमचा देश दाखवा बघू. चुगल मॅप. This one. Armika. हा Yes. गौऱ्या, कोणता तरी वेगळा देश आहे. कोणता? कुठला देश? नाही, माझ्या बोटाखाली येतं व्हावं. हा देश आहे तुझा? Armika.
पप्पुआ नावाच्या देशाच्या खाली पाण्यात एक टिंब आहे. तिथं टिंबाची राजकन्या आहेस? Yes. ए, गौरव 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 हा. एक मिनिट. काय? अरे अजून इंटरेस्टिंग आहे. काय? या देशाचं एकूण क्षेत्रफळ 500 मीटर. किती? 500 मीटर. फक्त 500 मीटर? अरे आपला स्टुडिओ पण मोठा आहे. म्हणजे काय माहित आहे, एकदा गाडीची टाकी फुल केली ना, वर्षभर देश फिरायला जात. खरं सांगतोय? अयो अयो, देशाची एकूण लोकसंख्या 27. Aramika. काय? Aramika. मी तेच बोलतोय. अरमिका. हा सगळ्यांनी बाजू इलो अरे मिकाचो राजू. हा सगळ्यांनी बाजू इलो अरे मिकाचो राजू. ज्याचो नावाचो डंका वाजो, ज्याच्या नावाचो डंका वाजो. खांड्या, ही चाल आधी ऐकल्यासारखी ना वाटत? आवाज ही ऐकल्यासारखी ना वाटत? मला अगदीच वेगळी चाल वाटते. मी कधीच ऐकलेली नाही. किती मुद्दाम करतो बे? हा? हे कोण आहे? My daddy. चेडू My daddy. चेडू Daddy, तुम्ही इला. बस करा ना, बस करा ना. हे गौऱ्या गौऱ्या, हा. सासरा. गौरव, पाया पड. ए, मी याच्या पाया पडणार नाही, आधी सांगतो तुला मी. पाया पड. अरे काय यार, तू पण यार असा कसा सासरा आहे? फ्रॉक घालून आलाय, लाज नाही वाटत तुला? सासरे बुवा. फ्रेश. इथं त्याने मला गुडघा मारला बे. हा सासरा आहे? तुझ्या बापान लात मारली मला? नो नो, आमच्या देशाच्या भाषेत आशीर्वाद दिला आहे. हो काय? येस. दुवा देऊची रीत साई. फक्त ऍक्सेंट बदललाय, भाषा मालवणी. तू आधी होती री. वा 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 वा. ए यार सांग ना यार, ही मालवणी भाषा आहे ना? ना रे, अगदीच अनाकलनीय भाषा आहे. मला काहीच कळत नाही. वेगळाच आहे काहीतरी हे. नो नो, ही आमच्या देशाची भाषा काय? आहे. येस. दादानू, वया वराडी खैरवले. आलेच मगे बाहेर हा त्यांका भूतूर सोडा नाही. काय सांगताय? वय तरी कन्फर्म कन्फर्म मालवणीच बोलतात. फक्त शेवटी भांडेवाली. ए तुला येते नाही मालवणी? सांग ना काय बोलते त्या, सांग ना. नाही रे, पहिल्यांदाच ऐकतो ही भाषा. अगदी संबंध आहे. तुला लय मारला पाहिजे, मुद्दाम करतो तू. गौरव. काय? आमचे देशवासी बाहेर थांबलेत, प्लीज त्यांना सोडायला सांग. 27 लोकांचा बिकारा देश तुमचा. सॉरी. आणि ते बाहेर वाट बघतायत. लग्नात फक्त 50 लोकांना परमिशन आहे. 25 तुमचे, 25 आमचे. झालं आता? येस. हा. आमच्या देशाची संख्या 27 आहे, त्याच्यातले 21शी तू लग्न केलेस. हो काय? 25 जणांना सोडले, एक राहिले. प्लीज त्यांना सांग ना सोडायला. हा तुरा आहे ना, नंतर सांगतो तुला. 27 लोकांच्या देशाचा तू जावई झालाय गौरव. लय भारी वाटतं यार, मला लय भारी वाटतं. हस रे हास. पण कसं असलं ना तरी राजघराणं आहे. करोडोंची संपत्ती आहे त्यांची. आणि आमच्या लग्नानंतर तिचा बाप सगळी संपत्ती मला देणार आहे. मला ह्याने सांग प्लीज, तुझी संपत्ती किती आहे सांग जरा ह्याला. येस शुअर. या 27,000 करोड अरेमिकन लॉर्डर्स. ऐकलं का? अरेमिकन लॉर्डर्स. कळलं?
काय झालं? काय हसू नको. तू हसलं की काय झालाय माझा गौऱ्या. काय? हे बघ, चुगल केलंय मी करन्सी रेट. त्यांचे 500 करोड अमेरिकन डॉलर्स म्हणजे आपला 1 रुपया. ठेवू नको. मग 27,000 करोड लॉडर्स किती होतं सांग मला. कुठे ठेवशील एवढा पैसा? 54 रुपये. हे काय? ठेवूया हे तुमच्या गाडीत ठेवूया. हे येस हे 27,000 करोड लोडर्स. अरे तुम्ही 1 नंबरचे लोडर्स. सॉरी हे मी ठेवू? येस काय भंगार देशात तुमचा इतका एवढी संपत्ती तुमची फक्त. आणि तू या देशाची राजकन्या. Yes. लाज वाटली पाहिजे बोलायला पण. गौरव आमचा देश छोटा असला तरी तो आमचा देश आहे. हो. येस 500 मीटर क्षेत्रफळ आहे आमचं. अरे त्याला स्क्वेअर फूट मध्ये मोजा रे तुम्ही. Shut up. आणि तुमच्याकडचे लोक काम काय करतात रे? काही नाही मग भरती आली की नारळाच्या झाडावर चढतात, ओहोटी आली की खाली उतरतात. इतका भिकार देश आहे. आणि त्या देशाच्या राजकन्याबरोबर मी लग्न केलंय. पण तुमच्याकडे लोक खातात काय, काम काय करतात? काही नाही भरती गेल्यावरती किनाऱ्यावरती आळशी मासे असे पडून असतात ते खातो. चिडवा येस यांका माडार चढू की भारी आहे. वल्ला आवडला तुम्ही. लय भारी आहे. तू आमच्या गावात येता. घेऊन जा. एक दिलाय त्याला घेऊन जा. प्रिन्स पपूला बाबूशी या. 1 मिनिट. हा कोण आहे? माझा भाऊ या देशाचा राजपुत्र. प्रिन्स पपूला बाबूशी या. हा राजपुत्र आहे. येस असा सेम एक जण आमच्याकडे आहे. सेम. गौरव वनिता ओंकार सरांनी टेक्निकलला बोलले लवकर चला. बाकी सगळं मरू दे. 1 करोड पठाणाकडे घेतलंय ते लक्षात ठेव फक्त. तू नको ना घाबरवू मला. प्रागोतिशी या. प्रिन्स पपूला बाबूशी या. काय नक्की भारी आहे. चला निदान मला अंगठी तरी मिळाली. थँक्यू सो मच. नो नो गौरव काय त्यात अंगठी नाहीये. मग त्यात आमच्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. कोण? मुंगळा. कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी मुंगळा असतो रे? कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी मुंगळा असतो रे? अरे ज्या देशाचा राजकुमार विराट जगताप असू शकतो त्या देशाचा असू शकतो. मुंगळा खिशात घेऊन फिरू मी? मला तुझं मुंगळा मिळा. अरे ह्याचं काय करू मी? ठेवून काय करू मी? गौरव हा. आमच्या देशात ज्याचं लग्न होतं त्याला मुंगळा देतात. हा. मग त्याने त्या मुंगळ्यासाठी एक मुंगळी शोधायची, त्यांचा संसार थाटायचा. त्यांना 30 पोरं झाली आणि ती जगली तरच त्यांच्या लग्नाला मान्यता मिळते आणि मगच ते दोघं हनीमून करू शकतात. किती भंगार पद्धत आहे रे यांची. इतकी भंगार पद्धत. मुंगळा दिला यार मला. हा घ्या तुमचा मुंगळा आणि तुमच्याकडे ठेवा. मला नको ऐकलं ना. नो गौरव इट्स कंपस. मुंगळा कुठं आहे? हा मुंगळा कुठं आहे त्यातला? गेला 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 गेला. अरे कुठं गेला मुंगा? कुठं काय मुंगा? अरे थांबा.
तो मुंगळा आज जेवतोय. परफॉर्मन्स तर ब्रिलियंट होताच, पण ही स्टेप म्हणजे राहवलं नाही, ही करायचीच होती म्हणून आलो. दंगा परफॉर्मन्स होता गाईज, फार मजा आली. हे तुमचा हा देश अर्मिका, त्याच्यामध्ये आम्ही खरंच पोचलो. म्हणजे काय इथे काहीच नाही आहे स्टेजवरती, फक्त एक रिसेप्शन किंवा लग्नाचा सोहळा आहे. पण तुमची डायलॉग डिलिव्हरी, तुमचं मॅनरिझम सगळं इतकं पॉवरफुल होतं की आम्ही मेंटली सिरियसली त्या देशात पोचलो. फार सुंदर, ब्रिलियंट, सुपर परफॉर्मन्स, फार मजा आली. आम्ही वेडे झालो हसून हसून. थँक्यू. वा वा वा. आपण म्हणतो ना मॅडनेसचा कहर, तर खऱ्या अर्थाने मॅडनेसचा कहर असणारं हे स्किट होतं. तुम्ही ऑक्सिजन आहात यार, आमच्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी ऑक्सिजन आहेत रे. कारण आता हा श्वास आम्हाला हवा आहे आणि तुम्ही देता यार. क्या बात आहे, लव्ह यू यार. मला वाटतं या स्किटसाठी स्पेशली अमीर हडकर आणि कंपनी आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी विशेष टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड जॉब गाईज. वा वा. थँक्यू सो मच. मंडळी, एका पोलिसाला करायची आहे साध्या वेशामध्ये खास कामगिरी, पण त्याला सहन करावी लागते एका कजाकबाईची दादागिरी. ही हास्य कारागिरी घेऊन तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाचा षटकार विशाखा सुभेदार. अरे यार, अरे पडला तो. मोरे. यस सर. 1000 वेळा सांगितलं इथे मला सर म्हणायचं नाही. ओके टकल्या. अरे सर म्हणायचं नाही म्हटलं टाकल्या म्हणतो डायलेक्ट तू. अरे आपण पोलीस आहोत, आपण दोघे ओळखीचे आहोत हे दाखवायचं नाही. लक्षात आलं? आपण सिक्रेट मिशनवर आहोत. लक्षात आलं? इथे आता थोड्याच वेळात बाबू फिरंगी नावाचा एक स्मगलर येणार आहे. 2 दिवसापूर्वी त्यांनी 50 कोटीचे हिरे चोरलेले आहेत. कळलं? आता तू इकडे येणार अशी टीप आहे. तो इथे आला की तो कुणाशी बोलतोय, कुणाशी फोनवर बोलतोय, कुणाला भेटतोय, सगळ्याची माहिती आपल्याला पाहिजे. लक्षात आलं तुला? म्हणून आपण इकडे आलेलो आहोत. तू काय झालायस? मी फुगेवाला. काय झालायस? मी फुगेवाला. हा. हे काय खिशात काय? हे काय? ते जड दगड 2-3 खिशात ठेवले. का? ते मागच्या मिशनच्या वेळेस गॅसचे फुगे हातात ठेवले तर उडून गेलो होतो. आता हे दगड आहे दादा, आता नाही उडणार. आता नको रे बाबा हे असं काही करू. मिशन महत्वाचं आहे. लक्षात आलं का तुला? कॉन्सन्ट्रेट. तयार आहेस? बाकी अभ्यास झालाय सगळा? हो सर. चल सुरू कर. गुफे घ्या गुफे. अरे गुफे नाही रे, फुगे फुगे. पहिल्याच वाक्याला कसं चुकतोस तू? नको रे, अशा छोट्या छोट्या चुका नको करूस. नाही. झणमे म्हणतोस म्हणजेला हे 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 सगळं करू नकोस तू. कॉन्सन्ट्रेट. येस सर. येस हा नीट कर. अकेला लैला बनाना लैला, अकेला लैला बनाना लैला. सर तुम्हाला केळेवाला जमत नाहीये सर. पिकनिकला आलाय नाचतोच कसं? आला.
ऑल युनिट्स पार्सल आलंय. आय रिपीट पार्सल आलंय. मी ड्युटीवर आहे घरी तिकडे वॉचमॅनकडे ठेवून द्या. अरे काय ऑनलाईन मटेरियल मागवलंय शॉपिंग केलंय. कोड लँग्वेज आहे ना आपली. पार्सल आलंय. तिथे बाजूला आलाय तोच आहे बाबू फिरंगी. लक्ष दे लक्ष दे. ऑल नॉट ओव्हर ऑल फॉर रॉजर. ओके ओके. फुगे फुगे घ्या फुगे. इधर क्या है? इधर क्या है? चलो निकलो इधर से. एक मिनिट. तुम्हा फेरीवाल्याला 1000 वेळा सांगितलंय फुटपाथवर बसत जाऊ नका, तरी तुम्ही बसता. तुम्ही इथे बसल्यावर आम्ही पादचाऱ्यांनी चालायचं कुठे? हम जाता है 10 मिनट के बाद. जाता चला है. उठा उठा. 10 मिनिट के बाद नहीं, अब्बी के अब्बी इधर निकलो. माझ्याकडे बघ ना, मी तुझ्याशी बोलते ना. त्या माणसाला काय मत लागलंय? अब्बी के अब्बी इधर से निकलो. देखो बहन जी हम केला बेचने यहाँ बैठे हैं. ये फुटपाथ है ना? हाँ, फुटपाथ. इधर केला क्यों बेचते हो? चला उठा. चल निक निक. देखो बहन जी हम केला बेचने यहाँ आया है. 35 रुपया डजन केला है. आपको चाहिए तो बोलो पटकन जाओ यहाँ ए से. बाबा, मला नकोय तुझी केळी, कळलं ना? आमच्या घरी कुणीही केळं खात नाही. मला केळी नकोय. उचल उचल तुझा टोपलं निक. अरे नाही अरे आणि काय रे फुगेवाला, तू काय इथे आलास फुगे विकायला? हा, तुला वेगळं सांगायचं. सांगितलं ना इथं फेरीवाला ना मनाई आहे. निघा इथून. ते आमचे सर बोललेत ना ते. अरे हम क्या कहा का हैं? हम क्या गलती है का? ये कौन सी भाषा बोलते हो तुम? ये कैसा परप्रांतीय है तुम? हाँ, ये कौन सी भाषा बोलते हैं? तू काय तिकडचा गौरव मोरे आहेस? अरे 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 अरे, किधर से आया है तुम? आणि काय रे, तुला कळतं? सांगितलं ना इथे फेरीवाल्याने उभं राहायचं नाही. का उभा राहिलायस? या सगळ्या फुगे तर टॉचले. नाही 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 नाही. हाँ, तुम किधर से आया है तुम? हम ऊपी से है. ऊपी उपी 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 उपी? ऊपी उपी म्हणजे एमपी के बाजू है ना. ऊपी एमपी मध्य प्रदेश की बाजू. कुठली भाषा आहे ही? कुठली भाषा आहे? ऊपी उत्तर प्रदेश. बोला ना. ए ते यूपी आहे. हाँ, यूपी. यूपी से है. यूपी में किधर रहता है तुम? अरे बाप रे. अरे बाप रे. यूपी में किधर रहता है तुम? नीट बोला. यूपी में किधर? उत्तर दो. उत्तर. यूपी में किधर रहता है तुम? सांगली का सांगली. सांग. यूपी सांगली. सांगली के पूरे नाम का एक गांव है, वहाँ पर हम रहता है. एक मिनिट, तुला ना आता पोलिसांना बोलवतो इथे. एक इकडे मिनिट. इकडे 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 पोलीस. ए शाण्या, मला नको सांगूस, कळलं ना? गा बस. आता बरोबर हातापाय जोडशील माझ्या. थांब, मी पोलिसांना फोन लावते. दादा जरा पोलिसांना फोन लावा. फोन लावा. 100 फिरवा. काय मी फोन विसरले घरी. तुम्ही फोन लावा. फोन लावा ना. आता बघा कशी. आता लावू फोन. अरे नहीं नहीं, उनका कहा का फोन लग रहा है बोल रहा है. जोपर्यंत तुम्ही इथून उठत नाही ना, तोपर्यंत मी हलणार नाही. ठिय्या मारून बसणार. अरे हा काय है? आणि काय रे? या वस्तीत कोणीतरी आहे का इथे? इथे आहे का? या एरियात कोणीतरी दिसतंय इकडे? काही गिराईक दिसतंय? आजूबाजूला कोणी आहे? एक म्हातारा म्हातारी तिकडे बिचारी चालतायत. माझ्यासारख्या बायका इथे वेट लॉस करायला येतात. हे झालंय का थोडस? हा, वेट लॉस करणाऱ्या बायकांना तू केळी विकतोस? लाज नाही वाटत तुला? अरे हक्कल हका का तुमका? हम तो केला बेच में है. हम केला बेच रहे हैं. आजच्या दिवशी आम्हाला इथे केला विकू दे. दिपशी काय? दिपशी दिवशी अशी भाषा आहे ती. काही धड जमलेलं नाहीये. कुठली भाषा बोलतोयस तू? अरे देवचिता दिवशी हमका यहाँ बेचना है ना. अरे बाई माझा ऐका, मी तुम्हाला पाहिजे तर केली देतो फुकट. ए मला नकोय तुझी फुकट. 1 डझन देशील? हा घेऊन दे. 1 काय 2 डझन केळी घेऊन जा, पण परत येऊ नका बाई. हात जोडतो. ठीक आहे. अरे केड़ा नहीं है बोले लो. केड़ा नहीं है बोले लो. केळाच संपलेला है लय लो. की ही कशाला परत आली? अरे काय आहे? शहाळ दे. माझं शाळ आहे, मी नाही देणार. माझं शाळ आहे, मी नाही देणार. अरे आता
यूपीकडचा होतास ना तू, आता लगेच तुझी भाषा बदलली. बहन जी आज शहर नहीं दे सकता, डेकोरेशन के लिए लगाया है. अरे फळ विक्रेता आहेस ना तू, हा. मग मला गिरायक आलंय, मला शहाळ दे. मी अरे नहीं दे सकता. अरे बोल ना, स्किट काय बघतो, बोल ना शहाळ दे. ताई अहो काय करताय तुम्ही मगापासून? इकडे साईडला इकडे इकडे. अहो हे आहेत ना, हे पोलीस इन्स्पेक्टर आहेत. तो आहे ना, तो बाबू फिरंगी आहे, चोर आहे तो कुख्यात. त्याला आम्ही दोघं पकडायला आलोय. आय कार्ड दाखवत. तो काय म्हणला माहितीये का? काय तुम्ही म्हणे बाबू फिरंगी आहात आणि हे पेत्र तुम्हाला पकडायला आले, हे इन्स्पेक्टर आहे म्हणे. आत्ताच्या आत्ता माझ्या पुढे कथा रचली माहिती. एक काम करा, त्यांची टोपली ऐका ना, ही टोपली अशी उचली आहे बघा ह्यांच्या. ए बाई, ए बाई 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 तिकडे, हे तिकडे घ्या. ए बाई बाई ऐका माझा, ए बाई, ए बाई, ए काम करा. अरे काय चाललं तुमचं बाई? अरे बाई लोडेड आहे, लोडेड आहे. ऐका ए बाबू पळायला नको. शांत बस बाई, शांत बसा बाई, शांत बसा. ए अरे हे कसं उचललं जाता? ऐका बाई, आता ऐका. बंदूक खाली, बंदूक खाली. एक मिनिट माझा ऐका. ए केळी या हाताने खाली ठेवा, दुसरा हात बंदुकीला लावा आणि चाप ओढा. माझा ऐका, पुढचं मी बघतो. नाही गळे. अरे केळी काय फेकून मारते ही बाई? अरे हे पळून गेला नाही. क्या बात. तुमचं चोराला पकडायचं मिशन जरी फेल गेलं असलं तरी देखील तुमचं हास्य मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. मजा आली, खूप मजा आली. सई काय म्हणशील? समीरदा तुझं अभिनंदन, कारण तू लिहिताना दत्तूच्या हक्काचे पंचेस त्याला बहाल केलेस आणि त्याला ते छानपणे काय म्हणूया परफॉर्म करू दिलेस. फार मजा आली. विशाखे मस्त एका अतिचिकित्सक नागरिकाचा कॅरेक्टर तू खूपच सुंदर रंगवलंस. तू जेव्हा अशी चालत आलीस तेव्हाच फार हसायला आलं होतं आणि कळलं नव्हतं की तू त्यांच्यापैकीच एक आहेस का कोण आहेस. त्यामुळे तो सस्पेन्स त्या चालीमुळे क्रिएट झाला. मस्त, फारच सुंदर रंगवलंस कॅरेक्टर समीरदा. आणि त्यातून होणारा विनोद हा फारच इंटरेस्टिंग होता, नवीन होता. मजा आली. आणि चोर फारच रुबाबदार होते. आय थिंक बेल बॉटम फारच सुंदर कॅरी केली असुमी श्यामदा. मजा आली. मस्त धुवाधार परफॉर्मन्स, ब्रिलियंट. थँक्यू सो मच.